मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. परत एकदा प्रगटीकरणाचं गहन रहस्य तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभू येशूचे स्तुती आणि प्रशंसा करत आहे. क्षमा करा, अजूनही पाहिजे त्या प्रकारचं माझी प्रकृती ठीक नाही. मला घशाचा खूप त्रास होत आहे. तरी पण प्रभूच्या वचनात, प्रभूच्या सानिध्यात आणि प्रभूच्या सहभागितेत परत एकदा येण्याची देवाने मला संधी दिली आणि या प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवण्याची देवाने ताकद दिल्याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. प्रियांनो, आतापर्यंत आपण स्वर्गातून येणाऱ्या 3 प्रकारच्या पीडा पाहिल्या. त्यातली पहिली पीडा धनुष्यबाण, दुसरी पीडा तलवार आणि तिसऱ्या नंबरची जी पीडा आहे, तिसऱ्या नंबरची पीडा आपण दुष्काळाची आतापर्यंत पाहिलेली आहे. प्रभूची स्तुती असो. तर या 3 प्रकारच्या पीडा कधी येणार? तर ज्यावेळेस देवाचे लोक प्रवेशच्या गुप्त आगमनामध्ये उचलल्या जातील आणि जेव्हा देवाची लेकरं प्रवेशच्या गुप्त आगमनात उचलल्या गेल्यानंतर या सगळ्या प्रकारच्या पीडा या पृथ्वीवरती, या जगावरती आणि जगातल्या लोकांवरती येणार आहे. हे आपण मागील दिवसापासून पाहत आहोत. तर आता तिसरी पीडा आपण पाहिली दुष्काळाची, म्हणजे खायला अन्न मिळणार नाही आणि प्यायला पाणी पण मिळणार नाही, ते आपण बघितलं. आज आपण 4थ्या नंबरची पीडा बघणार आहोत आणि 4थ्या नंबरची जे येणारी महाभयंकर पीडा आहे ती आहे मृत्यूची. ती कशाची आहे? मृत्यूची. तर त्यासाठी आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 6 आणि वचन 7 आणि वचन 8 कडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. प्रगटीकरण अध्याय 6 आणि वचन 7 आणि वचन 8. त्याने 4था शिक्का फोडला, तेव्हा 4था प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिक्कट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला आणि त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळीने, मरीने आणि पृथ्वीवरील स्वापदांकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आलेला होता. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. तर प्रियांनो, मृत्यूची हे 4थ्या नंबरची पीडा आहे. तर मरण, तर ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला त्याच दिवशी त्याच्यावरती शिक्का बसलेला आहे की एक ना एक दिवस तुला या जगातून जाणं भाग पडणार आहे. म्हणजे जो मनुष्य जन्मास येतो त्याला एक दिवस मृत्यूचा सामना करावा लागेल. आणि प्रभूमध्ये येणारं जे मरण आहे ते आशीर्वादित मरण आहे. प्रवेशूचा स्वीकार करून जे मनुष्य मृत्यू पावतात ते त्यांच्यासाठी एक प्रकारचा दैवी आशीर्वाद आहे. परंतु या ठिकाणी जे मृत्यू आपल्याला दिसत आहे हे नैसर्गिक मृत्यू नाही किंवा देवापासून आलेला आशीर्वादित मृत्यू पण नाही,
तर हा मृत्यू कोणता आपल्याला पाहायला मिळत आहे? एक प्रकारच्या पिढेचा. कोणता दिसत आहे आपल्याला? एक प्रकारच्या पिढेचा. आणि ती पिढा अतिशय महाभयंकर, बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडली जी पिढा आहे त्यांच्याद्वारे या संपूर्ण जगाला येणार मृत्यूची ही पिढा आहे. तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवते की त्याने जेव्हा चौथा शिक्का फोडला तेव्हा चौथा प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो फिक्कट रंगाचा घोडा आणि त्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तर फिक्कट रंगाचा हा काय आहे? घोडा आहे. मग हा फिक्कट रंगाचा घोडा आहे आणि त्यावर बसलेला जो पुरुष आहे त्याचं नाव काय आहे? मृत्यू. म्हणजे या घोड्यावर जो स्वार आलेला आहे तो पृथ्वीवरच्या लोकांना मारून टाकण्याचं एक सर्वात मोठी जबाबदारी देवाने याला दिलेली आहे. आणि मग जगातले लोक या चौथ्या नंबरच्या पिढींनी मरत आहे. मग मृत्यूसाठी कोणकोणते हत्यार वापरले? नंबर 1 काय आहे? तलवार. नंबर 2 दुष्काळ. नंबर 3 मरे. आणि नंबर 4 काय आहे? स्वापत. बघा, म्हणजे 4 व्यक्तीच्या द्वारे पृथ्वीवर असणाऱ्या लोकांचा मृत्यू होणार आहे. मग चौथा शिक्का फोडल्याच्या नंतर फिक्कट रंगाच्या घोड्यावर बसलेला जो पुरुष आहे त्याचं नाव मृत्यू आहे. आणि मग वचन आम्हाला शिकवते की अधोलोक त्याच्या पाठोपाठ चाललेला होता आणि मरण पण त्याच्या पाठीमागं आहे. म्हणजे मृत्यू हे नाव त्याचं आहे आणि अधोलोक त्याच्या पाठीमागं चाललेला आहे. तर कोणीतरी एक जण मला उत्तर द्या, मृत्यू आणि अधोलोक या दोघांचा संबंध काय आहे किंवा यांचं नातं काय आहे? मारले गेलेले सगळे अधोलोकात टाकले जातील. बरोबर आहे. म्हणून अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालत होता. अच्छा, म्हणजे जो पुरुष प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास न ठेवता मृत्यू पावतो, मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं शरीर हे मातीचं आहे आणि म्हणून ते कुठे मिळालं? मातीला मिळालं. आणि देवानं दिलेला आत्मा हा देवाकडे गेला का? नाही, हा कुठे गेला? अधोलोकात गेलेला आहे. मग अधोलोक हे कशाचं ठिकाण आहे? यातनेचं ठिकाण. हा, यातना. तर अधोलोक एक महाभयंकर यातनेचं ठिकाण आहे. म्हणजे तलवारीने मृत्यू पावलेले, दुष्काळाने मृत्यू पावलेले, मरीने मृत्यू पावलेले आणि स्वापदाकडून मृत्यू पावलेले सगळेच्या सगळे शरीर हे पृथ्वीवर पडले. परंतु त्यांचे संपूर्ण लोकांची आत्मे कुठे निघाले? अधोलोक. अधोलोक एक यातनेचं काय आहे? ठिकाण आहे. त्यासाठी आपण लूक अध्याय 16 22 ते 24 कडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. पुढे असे झाले की तो दारिद्र्य माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंडी करावी, कारण
या जाळ्यात मी काय भोगत आहे? क्लेश भोगत आहे. तर प्रियांनो, हा श्रीमंत व्यक्ती जगात असताना खाली खुशालीमध्ये जीवन जगला, थाटामाटात जीवन जगला, देवाविरहित जीवन जगला आणि मृत्यू पावल्याच्या नंतर देवदूताने त्याला अधोलोकात टाकलं. आणि अधोलोक हे एक यातनेचं ठिकाण आहे, एक प्रकारच्या पिडेचं ठिकाण आहे. हे अधोलोक नरक नाही बरं का. नरक आणि अधोलोकात काय आहे? फरक आहे. नरक कधी आहे? नरक कधी आहे? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाचा काय करेल? न्याय करेल. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाचा न्याय करेल आणि त्यानंतर जे देवाला चीड आणणारे किंवा देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणारे डावीकडल्यांना तो अनंत काळाच्या नरकात टाकेल आणि देवाचे लोक सार्वकालिक जीवनाकडे नेल. परंतु न्याय होण्याच्या अगोदर जे लोक मृत्यूच्या पिडांनी मरण पावलेले आहेत त्यांना मात्र अधोलोक एक यातनेचं ठिकाण आहे. आणि हा श्रीमंत व्यक्ती जगात असताना जांभळे वस्त्र घालत होता, थाटामाटात राहत होता आणि पुष्कळ संपत्ती, पुष्कळ पैसा असल्यामुळे अय्याशीमध्ये जीवन जगत होता. आणि त्याच्या जवळ फोडाने भरलेला दारिद्र्य लाजर टाकला आणि त्याला जिथं कुत्री त्याची राहत होती तिथे टाकलं आणि कुत्र्याला टाकलेलं अन्न खायची वेळ या गरीब लाजरवर आली. आणि हा श्रीमंत व्यक्ती श्रीमंतीत मेला आणि गरीब लाजरस गरीब याच्यात मेला. मग गरीब लाजरस मरण पावला, देवदूताने त्याला आब्राम म्हणजे सुखलोकात नेलं. आणि श्रीमंत व्यक्ती मरण पावला आणि तेव्हा त्याला अधोलोकात टाकण्यात आलं. आणि या अधोलोकात असताना, या जाळात असताना, महाभयंकर अग्नीत पेटत असताना त्याचं लक्ष वर गेलं आणि तो अब्रामाला विनंती करतो, हे माझ्या बापा अब्रामा, मी तुला विनंती करतो की तू सुखलोकात आहे, लाजर पण सुखलोकात आहे आणि मी या जाळ्यात क्लेश भोगत आहे. मी या जाळात फार मोठ्या संकटात आहे आणि माझी तुला विनंती आहे की लाजरला माझ्याकडे थोडंसं पाणी घेऊन पाठव. तेव्हा अब्रामाने काय उत्तर दिलं? तू जगात कसा जीवन जगला याची काय कर? आठवण कर. प्रियांनो, अधोलोक हे एक यातनेचं ठिकाण आहे आणि ख्रिस्त विरोधामध्ये, ख्रिस्त विरहित जे लोक मृत्यू पावतात त्यांना सार्वकालिक अनंत काळाच्या नरकात जाण्या अगोदर यातनेच्या ठिकाणी, महाभयंकर क्लेशाच्या ठिकाणी, महाभयंकर अग्नीच्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी प्रवेशाच्या दुसऱ्या न्याय करण्या अगोदर त्यांना ती भयंकर पीडा भोगावी लागणार आहे. आणि म्हणून ही 4थ्या नंबरची पीडा मृत्यूची पीडा आहे. तर या 4थ्या नंबरच्या पिढेमध्ये जो मृत्यू, जी पीडा आहे, जो फिक्कट रंगाच्या घोड्यावर बसलेला जो दूत आहे आणि त्याचं नाव मृत्यू आहे. मग त्याने जगातल्या लोकांना कोणकोणत्या गोष्टीने मारलं? तलवार. नंबर 1 काय आहे? तलवार. नंबर 2 काय आहे? दुष्काळ. दुष्काळ. नंबर 3 काय आहे? मरी. आणि नंबर 4 काय आहे? स्वापत. बरोबर आहे ना? म्हणजे हा जो मृत्यू, आता मोबाईल म्यूट करा, हा जो मृत्यू आणणारा जो स्वर्गदूत आहे किंवा मृत्यूची पीडा या जगात येणार आहे, त्यावेळेस सगळ्यात पहिले जे लोक आहेत ते तलवारीने परमेश्वर त्यांचा वध करणार आहे. कसा करणार आहे? तलवारीने वध. आता तलवारीची पीडा आपण 2ऱ्या नंबरची पाहिलेली आहे, परंतु आता 4थ्या नंबरच्या पिढेमध्ये
जर परत एकदा तलवारीचा शब्द आला तर आपल्याला तलवारीच्या पिढीचा विचार करायचा, त्यानंतर उद्या दुष्काळाचा विचार करायचा, त्यानंतर तिसऱ्या दिवशी मरीचा विचार करायचा आणि चौथ्या दिवशी स्वापद. स्वापद म्हणजे काय? प्राणी. एक प्राणी. ओके. स्वापद म्हणजे काय? एक प्राणी. कारण आमच्या महिमाताई एका काळात प्रगटीकरणाचं शिक्षण घ्यायला होत्या, परत ह्या शिकत आहेत. ओके. तर माझा एक प्रश्न आहे सर्वांना, ज्यांना उत्तर देता येते त्याने उत्तर द्या. प्रगटीकरण म्हणजे काय? होणाऱ्या गोष्टीविषयी. बाकीच्यांना कोणाला उत्तर देता येईल का? प्रगतीकरण म्हणजे काय? होणाऱ्या गोष्टीचं. ओके. ओके, ठेवा. मोबाईल म्यूट करा. म्यूट करा. मोबाईल म्यूट करा. ओके. पुढे होणाऱ्या गोष्टी देवाने विदित केल्या. हा, प्रगटीकरण म्हणजे होणाऱ्या गोष्टी विदित करणे. ओके, होणाऱ्या गोष्टी. आणि प्रगटीकरणाचं गहन रहस्य म्हणजे काय? नाही. ग्रहण रहस्य म्हणजे त्याच्यामध्ये जे दडलेलं जे गुप्त हे आहे त्याचा अर्थ वचनाचा. अजून समजण्यास कठीण असणाऱ्या गोष्टी. ओके. ओके, मोबाईल म्यूट करा. आता बघा, प्रगटीकरण म्हणजे होणाऱ्या गोष्टी विदित करणे, नाही का? म्हणजे या गोष्टी झाल्या नाही, या होणाऱ्या आहेत. आणि प्रगटीकरणाचं गहन रहस्य म्हणजे झालेल्या गोष्टी, होत असणाऱ्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टीचं शिक्षण देणारा सेवक. आला का लक्षात? झालेल्या गोष्टी, होत असणाऱ्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टी. कारण प्रगटीकरण शिकत असताना आपण जुन्या करारात झालेल्या गोष्टी पण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने होत असणाऱ्या गोष्टी पण आपण पाहत आहोत आणि प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी पण आपण काय करत आहोत? बघत आहोत. तर मग मृत्यू, तर हा मृत्यू जो आहे हा परत एकदा म्हणजे दुसऱ्या नंबरच्या पिढ्यांनी, तलवारीच्या पिढ्यांनी लोक मृत्यू पावलेले आहेत. त्यातून जे वाचले ते दुष्काळाने मरण पावले. आता त्यातून जे वाचलेले आहेत, तर आता मृत्यूची एक पिढा येणार आहे महाभयंकर. आणि मृत्यूची पिढा आणणारा जो स्वर्गदूत आहे, ज्यांच्याकडे सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे, तर तो 4 प्रकारच्या हत्याराने जगातल्या लोकांचा वध करणार. त्यातला पहिला जो वध आहे तो म्हणजे कशाचा आहे? तलवारीचा आहे. तर त्यासाठी आपण इर्म्याचं पुस्तक काढा, अध्याय 25, इर्म्या अध्याय 25 आणि वचन 27 पासून 29 पर्यंत काही वचन आपण वाचन करणार आहोत. तू त्या सांग, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो, म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका. जर ते तुझ्या हातून तो प्याला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हाला तो प्यावाच लागेल. कारण पहा, ज्या नगराला मी आपले नाव दिले आहे त्यावर मी अरिष्ट आणेल. तर तुम्ही अगदी शिक्षे वाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा झाल्या वाचून राहणार काय? नाही. कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना मारण्यासाठी मी तलवार बोलावली आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता वचन 29 आपल्याला शिकवते
पृथ्वीवरच्या लोकांना मारण्यासाठी मी एक तलवार बोलावली आहे. मी एक तलवार बोलावली आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन 27 सांगते की तू त्यांना सांग, जे लोक आज देवाची किंमत करत नाही, जे लोक आज देवापासून दूर गेलेले आहेत, जे लोक आज देवाविरुद्ध पाप करत आहे, त्यांना तू जाऊन सांग. आणि त्यांना हे सांग की मी तुमच्याकडे काय पाठवत आहे? तलवार पाठवत आहे. मग प्रियांनो, तलवार एकटीच धावत येईल का? नाही. तर या तलवारीला घेऊन परमेश्वराचा दूत येत आहे. आणि म्हणून जे व्यसनाच्या अधीन आहेत त्यांना देव म्हणतो प्या, परत परत प्या, वांती करा, पडा, उठा आणि परत प्या. नाही का? परत प्या. कारण पहा, ज्या नगराला मी आपले नाव दिले अशा प्रत्येक व्यक्तीवरती मी आता तलवारीची पिडा आणणार आहे. प्रियांनो, या नगराला देवाने आपलं नाव दिलेलं होतं. ज्याप्रमाणे योहान 1:12 काय सांगते? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला, अशा प्रत्येकाला त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तशाच प्रकारे इर्म्याच्या काळात जे इस्रायल लोक होते त्यांना परमेश्वराने माझे लोक असं नाव दिलेलं होतं. माझे निवडलेले लोक, माझे वेगळे केलेले लोक असं नाव दिलेलं होतं. आणि म्हणून देवाचे लोक असताना, देवाचं प्रेमात राहणारे असताना, देवाच्या सानिध्यात असणारे लोक असताना त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं. त्यांनी एक प्रकारचं व्यसन आपल्या शरीरामध्ये घेतलं. आणि मग परमेश्वराचे लोक हे नाव त्यांना दिलं आणि त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावरती फार मोठं अरिष्ट पाठवलेलं आहे, फार मोठं अरिष्ट पाठवलेलं आहे. आणि म्हणून वचन 28 मध्ये देव म्हणतो, ते तुझ्या हातून पेल्या घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हा प्याला तुला प्यावाच लागेल. कोणता प्याला? मृत्यूचा. कोणता प्याला? मृत्यूचा प्याला तुला प्यावच लागेल. कारण ज्या नगराला मी आपले नाव दिले त्या लोकांनी माझ्या विरुद्ध पाप केलं. ज्या नगरातल्या लोकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे, डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे सांभाळलं, ते माझ्यापासून फितुरी झाले. म्हणून मी एक अरिष्ट त्यांच्यावर आणलं आणि ते अरिष्ट म्हणजे एक तलवार आणलेली आहे. आणि त्या तलवारीचं अरिष्ट आणलं आणि त्यांना शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. त्यांचा पृथ्वीवरच्या लोकांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन 29 सांगते, ज्या नगराला मी आपले नाव दिले त्यावर मी अरिष्ट आणतो. तुम्ही अगदी शिक्षे वाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा झाल्या वाचून राहणार काय? कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना मी मारण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी आता तलवार पाठवलेली आहे. कधी कधी तुम्हाला वाटत असेल की देव सैतानी लोकांना मारून टाकेल, पापी लोकांना मारून टाकेल, मूर्तीपूजक लोकांना मारून टाकेल, जे व्यसनाच्या अधीन आहेत त्यांना मारून टाकेल. प्रियांनो, त्यांना परमेश्वर मारून टाकेल, त्यांचा देव वध करेल, तो विचार तुम्ही आणि मी करू नका. त्याच्याबद्दल जास्त सखोल जाऊ नका. कारण वचन 28 मध्ये सांगते, वचन 29 मध्ये सांगते की ज्या लोकांना मी आपलं नाव दिलं ते लोक माझ्या विरुद्धात गेले तर मी त्यांना आता अरिष्टाने मारेल. मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा वध करण्यासाठी मी तलवार पाठवत आहे. ही शिक्षा प्रियांनो जगातल्या लोकांसाठी नव्हे, तर ज्या लोकांना देवाने स्वतःची लेकरं म्हणून नाव दिलं त्यांचा वध करण्यासाठी येत आहे. म्हणून येशूने योहान 1:12 मध्ये काय म्हटला? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याच्यावरती विश्वास ठेवला, अशा प्रत्येकाला त्याने
परमेश्वराची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि मग तुम्ही देवाची लेकरं असताना जर तुम्ही देवाविरुद्ध पाप करत असाल तर प्रभूच्या दुसऱ्या आगमनात ते लोक कधीच उचलल्या जाणार नाही. तलवारीच्या द्वारे त्यांचा वध झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरं एक वचन आपण वाचन करूया. एचकेलचं पुस्तक अध्याय 14. एचकेलचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 16 ते 18 बघा. एचकेल 14, 16 ते 18. तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ. आता या ठिकाणी देवाने बरं का एचकेलच्या काळात काय घातलेली आहे? शपथ घातलेली आहे. आणि जिथं देव शपथ घालतो ना तिथे देव त्यांचा काटा मात्र काढल्याशिवाय राहतच नाही. कारण परमेश्वर दया करणारा पण आहे आणि परमेश्वर न्याय करणारा पण आहे. तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ. त्यात ते तिघे असले तरी त्यांना पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करता येणार नाही. त्यांचा मात्र निभाव लागेल, पण देश वैराण होईल. मी देशावर तलवार आणून म्हटले की अगे तलवारी देशावर फिर आणि तिचे पशु, तिचे मनुष्य, पशु यांचा संहार कर. तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ. त्यात ते तिघे असले तरी त्यांच्या पुत्रांना किंवा त्यांच्या कन्यांचा बचाव करता येणार नाही. त्यांचा कायमचा निभाव लागणार नाही. हे तिघ कोण आहेत? हे तिघ कोण आहेत? तर हे तिघ शमूएल, कस काय दिलेला आहे का? कोणता रेफरन्स आहे तिथे? खरखर होत आहे. ओके, आवाज नाही येत बरोबर क्लिअर. पास्टर तुम्ही प्रश्न काय विचारला? माझा आवाज क्लिअर येत आहे का तुम्हाला? हो, आता येतो. ओके. तर प्रभूचं वचन एचकेल 14, 16 ते 18 मध्ये देव म्हणत आहे की मी तिघांचा बचाव करेल, पण त्यांच्या मुलांचा नाही, त्यांच्या परिवारांचा नाही. तर या ठिकाणी तिघे, एक इयोब आहे, दुसरा कोणता आहे? शमूएल आहे आणि अजून एक कोण आहे? इयोब. ओके. तर या ठिकाणी मोबाईल म्यूट करा. या तिघांचा मी बचाव करेल. मोबाईल म्यूट करा. पण बाकी सगळ्यांचा वध करेल. आता या तिघांचा बचाव करेल याचा रेफरन्स ऑलरेडी मी अगोदरच तुम्हाला दिला होता, 24 वडील. आणि 24 वडील पैकी हे आहेत. तर या ठिकाणी जे प्रभूचं वचन सांगते, मी माझ्या जीविताची शपथ घेऊन सांगतो. काय घेतो? त्या ठिकाणच्या लोकांचा, त्यांच्या मुलांचा, त्यांच्या मुलींचा बचाव होणार नाही. मी देश वैराण करेल, देशावर तलवार आणेल, देशावर ती तलवार फिरेल आणि प्रत्येक व्यक्तीचा वध करेल, असा परमेश्वर म्हणत आहे. का? कारण जे देवाचे लोक आहेत तेच फक्त सुरक्षित आहे. त्यांचाच फक्त देव बचाव करत आहे. परंतु देवाच्या लोकांची संतती, परमेश्वराच्या लोकांची संततीच्या संतती जर देवापासून दूर गेली असेल, नियमशास्त्रापासून दूर गेली असेल, पवित्र शास्त्राच्या आराधनेपासून दूर गेली असेल, तर त्यांचा संहार करण्यासाठी, देश ओसाड करण्यासाठी, उजाड करण्यासाठी मी आपली तलवार पाठवलेली आहे आणि ती तिचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. देशाला ओसाड करण्यासाठी ही तलवारीची पीडा आहे. म्हणजे हे वयोवृद्ध होऊन लोक मृत्यू पावत आहेत का? नाही.
पूर्ण आयुष्य जगून मृत्युमुखी पावत आहे का? नाही. आशीर्वाद देवाचे घेऊन मृत्युमुखी पावत आहे का? नाही. प्रियांनो, यांना मृत्यूचा आशीर्वाद नाही, यांना पूर्ण आयुष्य जगण्याचा आशीर्वाद नाही. तर परमेश्वराची चौथा शिक्का फोडला रे फोडला, तर त्या ठिकाणी मृत्यूचा एक स्वर्गदूत तलवारीच्या द्वारे या लोकांचा संहार करणार आहे, ज्यांनी जिवंत देवाला सोडलेलं आहे, ज्यांनी जिवंत देवाला सोडलेलं आहे. म्हणून येशू मत्ते 11:28 मध्ये म्हणतो, अहो कष्टे आणि भारावलेले लोक हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो, मी तुम्हाला विसावा देतो. प्रियांनो, जो जिवंत देवाकडे आलेला आहे तो सुरक्षित आहे. परंतु ज्यांनी जिवंत देवाला सोडलेलं आहे, देवाने शपथ घेतली, मी या देशातील लोकांचा वध करेल, त्यांना मी वैराण करेल, त्यांना मी शिक्षा करेल, मी त्यांचा बचाव करणार नाही, मी त्यांचा संहार करेल, त्यामध्ये मनुष्य असो की त्यामध्ये पशु असो, मी माझ्या जीविताची शपथ प्रत्येक व्यक्तीचा मी संहार करणार आहे, प्रत्येक व्यक्तीचा मी अंत करणार आहे. अशा प्रकारे देवाचा क्रोध देव प्रगट करत आहे. त्यानंतर प्रियांनो, आपण सपन्याचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 17 आणि वचन 18 कडे आपलं लक्ष लावा. सपन्याचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 17 आणि वचन 18 सांगते, मी माणसावर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे आणि त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील. परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचा बचाव सोन्या रुपयाने होणार नाही, कारण परमेश्वराच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण देशातील सर्व रहिवाशांचा अंत करेल आणि तोही एकाएकी करेल, एकाएकी करेल. प्रियांनो, मी माणसावर संकट आणेल. प्रियांनो, हे संकट सैतानापासून नाही, हे संकट कोणत्या स्वापदापासून नाही, हे संकट कोणत्या खोट्या संदेशांपासून नाही, तर हे संकट ज्या देवाने आकाश, पृथ्वी, समुद्र, मानवाची निर्मिती केली त्या परमेश्वरापासूनच आहे. मी माणसावर संकट आणेन, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केलेलं आहे, आणि मी त्यांचं मांस विष्ठेसारखं तोडून फेकेल आणि त्यांचं रक्त धुळीस मिळेल, कारण त्यांचा बचाव त्यांच्या सोन्या, चांदी, हिऱ्या, मोत्याने होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केल्यामुळे तलवारीच्या द्वारे मी त्यांचं मांस तोडेल आणि एकाएकी मी सर्वांचा अंत करेल, आणि हे कोणालाही सांगता येणार नाही, कारण हे परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी परमेश्वर अशा प्रकारे करणार आहे. आंधळ्यासारखे पळतील, इकडून तिकडे तिकडून इकडे पळतील, इकडून तिकडे तिकडून इकडे आपला जीव वाचवतील. आपला जीव वाचवण्यासाठी कदाचित आपलं सोनं, आपले पैसे, आपले हिरे मोती लोकांना देतील आणि म्हणतील आम्हाला मारू नका, म्हणतील आमचा जीव घेऊ नका, म्हणतील ही आमची संपत्ती, आमचा प्रॉपर्टी घ्या, पण आमचा बचाव करा. परंतु देवाच्या क्रोधाच्या दिनी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, कारण परमेश्वराच्या ईर्षेच्या अग्नीच्या द्वारे आणि तलवारीच्या द्वारे एकाएकी परमेश्वर यांचा वध करणार आहे. प्रियांनो, ही मृत्यूची पीडा आहे. तलवारीच्या द्वारे त्यातून जे निभावतील ते दुष्काळीने मरतील, त्यातून जे निभावतील ते मरीने मरतील, आणि त्यातून जे निभावतील ते स्वापदातून मरतील. म्हणजे एक स्वर्गदूत 4 प्रकारच्या पिढांनी, आपल्या 4 प्रकारच्या संकटाने किंवा हत्याराने या मानवाचा वध करणार आहे. म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनामध्ये तुमचं आणि माझं जाणं अगत्य आहे. कुठल्याही प्रकारचे
संकोच करू नका, कुठल्याही प्रकारचा आळस करू नका. तर प्रवेशूच्या दुसऱ्या आगमनात स्वतःचं जीवन देवाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी तुम्ही स्वतःची मनाची तयारी करा. कारण प्रभू आपल्या लेकरांना घ्यायला येणार आहे. जर तुम्ही योहानकृत शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 आणि 1 ते 3 वचन जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त म्हणाला की मी तुमच्यासाठी स्वर्गात जागा तयार करायला जातो आणि जागा तयार केल्याच्या नंतर मी तुम्हाला घ्यायला येईल. कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असणार. योहान 14 1 ते 3 मध्ये आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणात अस्वस्थ राहू नका, निराश राहू नका, देवावर विश्वास ठेवा. कारण प्रभू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी, तुमच्या आणि माझ्या रक्षणासाठी, तुमच्या आणि माझ्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तो स्वर्गात गेलेला आहे. तो तुम्हाला आणि मला घ्यायला जरूर येणार आहे. प्रभू ख्रिस्त हा चोरासारखा येईल. दोघे बाजीवरती झोपलेले आहेत, एक उचलली जाईल. दोघे रानामध्ये काम करत आहे, एक उचलल्या जाईल. दोघी दळत आहे, एक उचलल्या जाईल. प्रभू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनात जे तयारीत आहे ते उचलल्या जातील. आणि जे जगातल्या गोष्टीवर प्रेम करत आहे, जे जगातल्या गोष्टीकडे देवापेक्षा जास्त लक्ष देत आहेत, त्यांना मृत्यूची पीडा म्हणजे तलवारीची पीडा यांच्याद्वारे त्यांचा वध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आत्मपरीक्षण करा. आपलं जीवन देवाच्या हातात समर्पण करा. कारण तो परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण त्याच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. कारण प्रगटी 6:7 ते 8 सांगते की जो घोडा फिक्कट रंगाचा बाहेर आला तो मी पाहिला आणि त्याच्यावर बसलेला स्वार आणि त्याचं नाव काय होतं? मृत्यू. आणि मृत्यूच्या पाठीमाग अधोलोक चाललेलं होतं. म्हणजे तलवारीने जे लोक मृत्यू पावतील, दुष्काळाने जे लोक मृत्यू पावतील, मरीने जे लोक मृत्यू पावतील, स्वापदांच्या द्वारे जे लोक मृत्यू पावतील, असे हजारो अयुत्यांचे अयुत्य आत्मे अधोलोकात यातनेच्या ठिकाणी जाईल आणि तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. कारण प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की हा श्रीमंत व्यक्ती लूक 16:22 ते 24 मध्ये जगात असताना आनंदाने जीवन जगत होता, जांभळी वस्त्र घालत होता, थाटामाटात राहत होता. 10 नद्याचं पाणी त्याच्याकडे, 10 विहिरीचं पाणी त्याच्याकडे, 10 बोरचं पाणी त्याच्याकडे. तो म्हणाल त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे येत होत्या. प्रियांनो, त्याने जिवंत देवाला सोडलं, त्यांनी पवित्र देवाला सोडलं. कारण त्याच्या काळात देवाचं वचन सांगण्यासाठी परमेश्वराने चांगली योजना केली. त्याने आपला दास लाजरला पाठवलं होतं आणि त्या श्रीमंत व्यक्तीने आणि हजारो लोकांनी जर त्या लाजरचं ऐकलं असतं, एक वचनावर विश्वास ठेवला असता, तर हा श्रीमंत व्यक्ती देवाच्या राज्यात असता. परंतु त्याने देवापेक्षा आपल्या श्रीमंतीला जास्त महत्व दिलं. शेवटी अनंत काळाच्या नरकात किंवा अधोलोकात यातना भोगत आहे आणि थेंबभर पाण्यासाठी आता तो लाजरला विनंती करत आहे. आता तो लाजरसला विनंती करत आहे की थेंबभर पाणी तू माझ्याकडे घेऊन ये, थेंबभर पाणी तू माझ्याकडे घेऊन ये, कारण मी या जाळ्यात क्लेश भोगत आहे. आणि अब्राहम देवाचा सेवक म्हणतो, जगात असताना तू कसा जीवन जगला याची तू काय कर, आठवण कर. तू जगात कसा जीवन जगला याची आठवण कर. अधोलोक एक यातनेचं ठिकाण आहे प्रियांनो. आणि म्हणून मृत्यूच्या पिढ्यांमधून
जर या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट पाहायला मिळत आहे की तलवारीच्या द्वारे हजारो लाखो लोकांचा वध झाला आणि आता ते अधोलोकात यातना भोगत आहे. तुम्ही आणि मी आपलं जीवन प्रभूच्या हातात समर्पण करूया आणि ही तलवारीची मृत्यूची पीडा आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर, आपल्या घरावर येऊ नये म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. चला आपण यावेळेस प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत देवा, मी मनापासून तुझी स्तुती करतो, मी मनापासून तुझी प्रशंसा करतो. आज परत एकदा देवा तुझं वचन तुझ्यापर्यंत घेऊन येण्याची एक सुंदरशी संधी तू मला दिलीस. याबद्दल परमेश्वरा मी तुझं स्तवन करतो, मी तुझी आराधना करतो. हे पवित्र परमेश्वरा, हे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या स्वामी प्रभू, या मृत्यूच्या पिढ्यांपासून तू आपल्या लेकरांचा बचाव कर, तू आपल्या लेकरांचं संरक्षण कर. हा हिंदुस्थान, हे महाराष्ट्र, विदर्भ मी देवा तुझ्या हातात समर्पण करतो. सर्वांवर दया कर, सर्वांवर कृपा कर आणि सर्व प्रकारच्या दूषित वातावरणापासून त्यांचा बचाव करून ख्रिस्ता तुझ्या दुसऱ्या आगमनासाठी तू त्यांना तयार कर. हे परमेश्वरा, प्रत्येक परिवारासाठी प्रार्थना आहे, त्यांच्या घरातल्या लेकरांसाठी प्रार्थना आहे, पती पत्नीच्या विवाहित जीवनासाठी प्रार्थना आहे. प्रत्येकाला आशीर्वाद दे, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाचं रक्षण कर, प्रत्येकाचा सांभाळ कर. सर्वांच्या अवतीभोवती राह, सर्वांच्या सोबत राह, सर्वांच्या पाठीशी राह, सर्वांच्या सोबत तू राह. आणि पवित्र देवा, सर्व समर्थ देवा, सर्व पराक्रमी देवा, तुझ्या आशीर्वादाने प्रभू या सर्वांना आशीर्वादित कर. हे देवा, तुझी लेकरं यांना मी तुझ्या हातात समर्पण करीत. प्रार्थना देण्यात येणारा प्रवेश ख्रिस्त याच्या जिवंत नावात केली बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन.